शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक। लातूर तालुक्यातील खंडापूर गावात विद्यार्थ्यांची संख्या असताना शिक्षक मिळत नसल्याने गावकरी आक्रमक झाल्याचे चित्र शाळेच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले। गावातील महिला पुरुषांसह वृद्धांनीही जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। हातात फलक आणि जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण अधिकाऱ्याच्या दालनासमोरच गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन दिल्याने शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत 1 महिन्यात अडचण सोडवणार असल्याचे लेखी पत्र दिले। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर। आमची शाळा आहे 1ली ते 7वी प्राथमिक शिक्षण विभाग आणि त्या शाळेमध्ये 7 शिक्षक पैकी एक शिक्षक समायोजनाच्या कामानिमित्त गेला, दुसरा शिक्षक बाल संगोपनासाठी आणि तिसरा शिक्षक तो पूर्णवेळ शिक्षकच नाही गावात। मग हे 6 महिन्यापासून गणित विज्ञानचा शिक्षक नसल्यामुळे मी शिक्षणाधिकारी भूतपूर्व शिक्षणाधिकारी फुटाणे मॅडम यांना कानावर टाकलं, त्यांच्या कल्पना दिली त्यांना, पण त्यांनी दुर्लक्ष केलं। पुन्हा मी लेखी पत्र दिलं मार्च महिन्यात, त्या पत्राला त्यांनी केळ्याची टोपली दाखवली। म्हणून आज आम्ही पहिल्या दिवशी शाळा चालू होता त्या दिवशी खंडापूर येथील सगळे ग्रामस्थ गणित विज्ञानचा शिक्षक मिळावा म्हणून, कारण त्या शाळेमध्ये जे पाल्य आहेत त्या पाल्याच्या पालकाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। ते ब्रँडेड शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना गत्यंतर नाही, म्हणून आम्ही शिक्षक द्या म्हणून शिक्षकाच्या मागणीसाठी आम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागाचं ठिय्या आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन केल्यानंतर शिक्षण विभागाचे जे चार्ज त्यांच्याकडे आहे मठपती साहेब, त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन लेखी पत्र दिलेलं आहे, 30 दिवसात तुम्हाला शिक्षक देतो। शिक्षकाची पद्धती ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे 30 दिवसात तुम्हाला शिक्षक देतो लेखी पत्र घेऊन आम्ही आज खंडापूर ग्रामस्थांसहित इथं आलो।